नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, फार पूर्वीपासून मानवाला अनेक नवनव्या आजारांना सामोरे जावे लागले आहे. यापैकी बऱ्याच आजारांना विचार केला तर रोगांवरती नियंत्रण करणे किंवा फार पूर्वीपासून हे जे समोरचे जे आजार जावे लागले आहे यातील काहीवर जरी उपचारांचा शोध जरी लागला असला तरी काही रोग असे आहेत की ज्यांच्यावर अजून सुद्धा उपचार किंवा त्याच्यावरचे जे शोध आहेत त्याच्यावरती कोणती चिकित्सा करावी ते अजून आपल्याला कळलेले नाही आहे. तर अशा रोगांना समूळ नष्ट करण्यासाठी जे संशोधन किंवा चिकित्सा लागते ते व्यवस्थित नसल्याने किंवा पर्याप्त नसल्या कारणाने बऱ्याचदा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजेच उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला या प्रकारचा जो धोरण आहे त्याचा अवलंब केला जातो. 1980च्या दशकात अशाच एका नव्या दुर्धर आजाराने मानवाला ग्रस्त केले आणि त्यामुळे संपूर्ण जगामध्ये भीतीचे वातावरण सुद्धा पसरले. तर बरोबर ओळखलं प्रेक्षको, आज आपण चर्चा करणार आहोत HIV मुळे होणारा एड्स या रोगावर. येत्या रविवारी म्हणजेच 1 डिसेंबर 2024ला जागतिक एड्स दिन आहेत आणि त्याचे औचित्य साधून आपण आज आपला विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय आहे. ते विषय आहे जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर. पुन्हा एकदा विषय पाहूया. विषय आहे जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर. आणि या विषयावरती चर्चा तसेच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर विजय कुमार करंजकर सर आणि डॉक्टर लतिका शिवकर मॅडम. नमस्कार सर मॅडम, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. थोडक्यात आपल्या तज्ज्ञ मंडळींची ओळख करून देतो. डॉक्टर लतिका शिवकर मॅडम या STI म्हणजेच सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन लैंगिक आरोग्य विभाग मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था मुंबई येथे उपसंचालिका म्हणून कार्यरत आहेत. मॅडमांनी आपल्या MBBS नंतर DPH म्हणजेच डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ ही पदवी संपादन केली. मॅडमांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांवर 30 वर्ष अविरत सेवा दिली आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या सहकार्याने 2009 दिल्ली व स्वीडन येथे ARSH म्हणजेच ॲडोलेसेंट रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल हेल्थ नावाच्या राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमात मॅडमांनी सक्रिय सहभाग केला. WHOने 2005 श्रीलंका येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेत सुद्धा मॅडमांनी भाग घेतला होता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅडम हे रिसोर्स पर्सन म्हणून विविध लैंगिक आरोग्य विषयावर मार्गदर्शन करत असतात. आपले दुसरे पाहुणे डॉक्टर विजय कुमार करंजकर सर हे मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था मुंबई येथे अतिरिक्त प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहेत. सरांनी MBBS नंतर DPH म्हणजेच डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ तसेच MPH म्हणजेच मास्टर्स इन पब्लिक हेल्थ आणि त्यासोबतच कोविड काळामध्ये LLB ही पदवीसुद्धा संपादन केलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सार्वजनिक आरोग्य विभाग येथे सरांनी 18 वर्ष अविरत सेवा दिली आहे. सध्या मुंबईमध्ये HIV एड्स निगडित उपक्रमाचे नियोजन तसेच त्यांची अंमलबजावणी करणे या जबाबदारी ते पार पाडत आहेत. 2022 स्पेन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय एड्स परिषदेत सरांनी शोध निबंध सादर करीत सक्रिय सहभाग दिला होता. असे बहुगणित तज्ज्ञ मंडळी आपल्याला लाभलेले आहेत. सर मॅडम, तुमचं पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सर, आज आपण जागतिक एड्स दिन हा विषय निवडला आहे. तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की जागतिक एड्स दिन का साजरा केला जातो आणि या वर्षाचं काही घोषवाक्य आहे का, काही थीम आहे का त्याच्यात? सगळ्यात आधी समजून घेऊयात की जागतिक एड्स दिन हा आपण का साजरा करतो. जे काही पॉलिसी मेकर्स आहेत त्या सर्वांना एड्सबद्दलचे जे काही नियोजन करायचं आहे त्याच्याबद्दल सेन्सिटाईज करणं, तसंच सर्वसामान्य लोकांमध्ये HIV जनजागृती करता यावी, ह्या सर्व अनुषंगाने WHO आणि UN एड्स यांनी 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन पूर्ण जगामध्ये साजरा करावा असं निश्चित केलं. आणि त्याच अनुषंगानं दरवर्षी एक गायडिंग थीम ते देतात, घोषवाक्य देतात, ज्यामुळं जो हा प्रोग्राम आहे तो एक योग्य दिशेनं जाऊ शकतो. ह्या वर्षीची जी थीम आहे ती आहे टेक द राईट्स पाथ, म्हणजे हक्कांचा मार्ग निवडा. आपल्याला समजायला हवं इथं की जो काही
HIV बाधित व्यक्ती असेल त्याच्याबद्दल जर काही स्टिग्मा आणि डिस्क्रिमिनेशन होत असेल तर ते थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2022मध्ये प्रिव्हेन्शन ऑफ स्टिग्मा अँड डिस्क्रिमिनेशन हा ॲक्ट इथे लागू केलेला आहे. आणि त्याचाच म्हणजे हे काय आहे की त्याच अनुषंगानं की पॉलिसी मेकर्सनी तिथे तो ॲक्ट लागू केलेला आहे. तर तो हक्कांचा म्हणजे जो काही आपला हक्क आहे त्याचा मार्ग निवडा आणि कम्युनिटीनं समोर यावं, लिडरशिप द्यावी आणि त्या अनुषंगानं आपण पुढे जाऊन HIV हा जो कम्युनिटीसाठी थ्रेट असेल किंवा त्याचा प्रसार असेल तो थांबण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, हा ह्या थीमचा म्हणजे सर्वांगीण असा त्याचा अर्थ होतो आहे इथे. धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली आपण. मॅडम, तुम्हाला माझा प्रश्न आहे की जननेंद्रियाचा जो आजार आहे त्याची कारणे कोणकोणती असतात? जननेंद्रियाचे आजार म्हणजे आपण आपली जननेंद्रिय त्यांची स्वच्छता नाही ठेवली, कारण ही जननेंद्रिय आपले लघवी करण्याची जागा, संडास करण्याची जागा याच्या आसपास असल्यामुळे त्याची स्वच्छता ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि ती स्वच्छता नाही ठेवली तर आपल्याला संसर्ग होऊ शकतो आणि आजार होऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे जसं स्त्रियांमध्ये, जास्त करून स्त्रियांमध्ये पाळी येते, ह्या पाळीच्या वेळेस त्यांना जे नॅपकिन, सॅनिटरी नॅपकिन घ्यावे लागतात किंवा जी काही काळजी घ्यायची असते ती जर त्यांनी व्यवस्थित घेतली नाही, ओलावा राहिला बरेच वेळ, तर त्यामुळे सुद्धा जननेंद्रियाचे आजार होऊ शकतात. आणि तिसरं म्हणजे आपण जेव्हा कंडोम वगैरे नाही वापरले तरी सुद्धा जननेंद्रियाचे Protection आजार व्यवस्थित नाही वापरलं. घेतलं तरी होऊ शकतं. अच्छा सर, तुमच्याकडे वळतो मी. HIV आणि एड्स याबद्दल भरपूर काय काय सांगितलं जातं, तर हे HIV आणि एड्स एकच आहे का काही वेगळं आहे? HIV आणि एड्स हा जर शब्दांचे दोन्हीचे अर्थ समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे इथे. कोणत्याही आजाराचं सुरुवातीची जी स्टेज असेल, म्हणजे आपण म्हणूयात की HIV जर नॅचरल प्रोग्रेशन आपण जर बघत असू तर सुरुवातीला त्याचं एक इन्फेक्शन होतं, त्याला त्या स्टेजला एक कोणताही व्हायरल इन्फेक्शन जसं होतं तसे त्या पेशंटमध्ये साईन्स आणि सिम्टम्स येतात. आणि त्यावेळेस जर टेस्ट केली आणि तो पॉझिटिव्ह टेस्टमध्ये आला तर आपण त्याला म्हणतो की HIV इन्फेक्शन झालं. HIV हा जो व्हायरस आहे त्याच्यामुळं शरीरातली प्रतिकारशक्ती कमी होते. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे बाकीचे जे संधिसाधू आजार आहेत ते त्या व्यक्तीला व्हायला लागतात. आणि काही वर्षानंतर, म्हणजे जर सुरुवातीची स्टेज आज झाली असेल तरी 5 ते 10 वर्षानंतर त्या व्यक्तीला अनेक संधिसाधू आजार व्हायला लागतात. आपण म्हणू शकतो की ते शरीर, त्या व्यक्तीचं शरीर हे आजारांचं माहेरघर व्हायला लागतं, कारण त्याची प्रतिकारशक्ती पूर्ण कमी झालेली असेल जर त्यांना औषधं घेतली नसतील तर. मग अशा स्टेजला जी असेल त्याला आपण एड्स, ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम म्हणजे अनेक आजारांचं एका ठिकाणी ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्याला सिंड्रोम म्हणतो. तसं ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम म्हणजे एड्स झाला असं आपण तिथे म्हणू शकतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की सुरुवातीची स्टेज HIV इन्फेक्शन असेल तर शेवटची किंवा जी प्रोग्रेशन झालेली स्टेज असेल ती एड्स असेल. म्हणजे सुरुवात होते HIV पासून आणि शेवट होतो तो एड्स पर्यंत असं? हां, HIV इन्फेक्शन झालेलं असेल, तो जो काही विषाणू आहे तो शरीरात गेला आणि त्याचे जे सिम्टम आले ती सुरुवातीची स्टेज, त्याच्या वेळेस आपण म्हणू की HIV इन्फेक्शन झालं. आणि ज्यावेळेस त्याची इम्युनिटी पूर्ण कमी झाली असेल, ज्यावेळेस आपण त्यांचा CD4 करतो तो एकदम कमी झाला असेल आणि बाकीचे संधिसाधू आजार त्याला झाले असतील, त्या स्टेजला आपण म्हणू की त्याला एड्स झाला आहे. बरोबर, खूपच छान. मॅडम, तुमच्याकडे वळतो. लैंगिक संबंधातून जे संक्रमित होणारे जे आजार आहेत त्याचे कारणं काय आहेत आणि त्याचा HIV एड्सशी काही संबंध आहे का? लैंगिक संबंधातून जे आजार पसरतात ते म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध. आता असुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे काय, तर आपण जेव्हा निरोध न वापरता, जेव्हा दोघं पार्टनर एकमेकाशी फेथफुल असतात, म्हणजे एकमेकाशी विश्वासू असतात, तर आजार होण्याची शक्यता कमी असते. पण यातला एक जरी पार्टनर हे नसेल, वेगळं असेल, मल्टिपल पार्टनर घेतले आपण, तरी सुद्धा हा आजार होऊ शकतो. आणि एकपेक्षा जास्त व्यक्तींशी लैंगिक संबंध, असुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे निरोध न वापरता किंवा कंडोम न वापरता केलेला जो मल्टिपल पार्टनर बरोबर जो लैंगिक संबंध असतो त्याच्यामुळे हे आजार होऊ शकतात. बरोबर. सर, तुमच्याकडे वळतो. हे HIVची जी चाचणी केली जाते हे ICTC केंद्रामध्येच का करावी, असं काही आहे का?
अतिशय सुंदर प्रश्न आहे. HIV ची चाचणी ही खूप महत्त्वाची चाचणी आहे आणि ती ICTC जे सरकारमान्य ICTC शक्ती क्लिनिक म्हणून जे स्थापित केलेले आहे तिथंच करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला समजायला हवं इथं की जी सरकारमान्य व्यवस्था इथे ICTC केंद्रामध्ये जी उपलब्ध करून दिलेली आहे ती पूर्णपणे मोफत आहे. कोणताही पेपर किंवा केस पेपर किंवा कसलीही फी न देता कोणीही व्यक्ती ICTC केंद्रात जाऊन स्वतःची तपासणी करून घेऊ शकतो. आता ह्या केंद्रांमध्ये जी तपासणी केली जाते HIV ची ती फक्त एका ज्या वेगवेगळ्या टेस्टच्या मेथड्स आहेत त्याच्या एका मेथडनं न करता 3 वेगवेगळे प्रिन्सिपल असलेले एका व्यक्तीवरच 3 वेगवेगळे प्रिन्सिपलचे जे आपल्याकडं टेस्ट किट्स असतात, रॅपिड टेस्ट किट्स आहेत त्याच्यानं ती टेस्ट केली जाते. खूप स्ट्रिंजंट क्रायटेरिया वापरला जातो. त्या टेस्ट किट्ससुद्धा ज्या घेतल्या जातात त्या कन्सोर्शियम लॅबमधून टेस्ट केलेल्या असतात. त्यांना कोल्ड चेन मेंटेन करून आपल्यापर्यंत आणलं जातं. प्रत्येक बॉक्स ओपन केला जातो त्यावेळेस त्याचं जे काही व्यवस्थित आहेत का नाहीत किट त्या चेक केले जातात. त्याच्यानंतर टेस्ट झाल्यानंतरही त्यांचं रिव्हर्स QC म्हणजे क्वालिटी चेक केला जातो. एवढे सगळे स्ट्रिंजंट क्रायटेरिया वापरल्यानंतरच त्या टेस्ट तिथे केल्या जातात आणि त्या प्रत्येक रॅपिड टेस्टची सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी 99% असते. त्यामुळं योग्य जो व्यक्ती असेल, बाधित व्यक्ती असेल त्याचं निदान योग्य पद्धतीनं होऊ शकतं. फक्त एवढंच असतं की ICTC केंद्रामध्ये ज्या टेस्ट आपण करतो त्या अँटीबॉडी बेस्ड टेस्ट असतात. त्यामुळे 3 महिन्याचा एक विंडो पिरियड असतो. जर एखाद्या ICTC केंद्रामध्ये काउन्सलर आणि लॅब टेक्निशियन दोन्ही उपलब्ध असतात. जर काउन्सलरला वाटत असेल की हाय रिस्क एखादा इंडिव्हिज्युअल असेल, व्यक्ती असेल आणि त्याच्या टेस्टमध्ये निगेटिव्ह येत असेल तर अशा व्यक्तीची पुन्हा 3 महिन्यानंतर त्याला परत बोलून टेस्ट केली जाते आणि त्यामुळे तो जो 3 महिन्याचा विंडो पिरियड आहे त्याचीही काळजी तिथं योग्य पद्धतीनं घेतली जाते. त्यामुळे कुणालाही HIV ची चाचणी करायची असेल ती पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे आणि योग्य पद्धतीनं योग्य प्रिन्सिपलचा वापर करून सरकारमान्य ICTC केंद्रामध्ये केली जाते. तर त्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. नक्कीच सर, खूप छान माहिती सांगितली तुम्ही. प्रेक्षको हे लक्षात घ्या की ICTC केंद्रामध्ये एकदम फ्रीमध्ये मोफत आणि सर्वोत्तम क्वालिटीचं म्हणजे जे बेस्ट क्वालिटीचं टेस्ट असेल ते टेस्ट केलं जातं आणि ते फ्री आहे. तर एखाद्याला कोणाला समजा त्याचं संक्रमण झालं असेल किंवा त्याची तुम्हाला शाश्वती करायची असेल तर नक्कीच तुम्ही ICTC जे सरकारमान्य ICTC केंद्र आहे तिथे जाऊन तुम्ही ती चाचणी करावी. मॅडम तुमच्याकडे मी वळतो. लैंगिक संबंधाच्या आजाराचे कोणकोणते लक्षणं आहेत आणि ती कोणाला होऊ शकते? आता हे लैंगिक संबंध स्त्री पुरुषमध्ये होत असल्यामुळे स्त्रियांमध्ये काही लक्षणं दिसतात, पुरुषांमध्ये लक्षणं दिसतात. पुरुषांमध्ये आपल्याला लघवीचे त्रास होतात, बर्निंग मिक्च्युरेशन, पेनफुल मिक्च्युरेशन किंवा युरेथ्रल डिस्चार्ज हे होऊ शकतं किंवा जखमा होणं, व्रण, जखमा, फोडी जेनायटलवर म्हणजे जे आपले लैंगिक अवयव आहेत त्यांच्यावर फोडी जखमा होऊ शकते. हे फोडी जखम झाल्यामुळे केव्हा केव्हा जांघेत गाठसुद्धा येऊ शकते किंवा केव्हा म्हणजे अशा प्रकारची लक्षणं आपल्याला पुरुषांमध्ये दिसतात. त्यांचे जे अंडाशय आहे स्क्रोटल सॅक म्हणतात त्याला स्वेलिंग येऊ शकतं म्हणजे त्याला सूज येऊ शकते. स्त्रियांमध्ये त्यांच्याकडे वजायनल डिस्चार्ज म्हणजे व्हाईट डिस्चार्ज जाऊ शकतो. सर्व्हिसायटिस म्हणजे गर्भपिशवीचं मुख असतं त्याच्यावर जखमा होऊ शकतात. सर्व्हिसायटिस होऊ शकते, सर्वायकल डिस्चार्ज होऊ शकतं. हे इन्फेक्शन युट्रसमध्ये गेल्यामुळे पाळीचे त्रास होतात त्यांना. उदाहरणार्थ पोटात ओटीपोटात दुखणे, पाळीला रेग्युलर पाळी न येणे, एक्सेसिव्ह ब्लिडिंग होणं, इरेग्युलर पिरियड येणं अशा प्रकारचे त्रास त्यांना होतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या जखमा फोडी दिसू शकतात. नंतर जांघेतली गाठ सुद्धा दिसू शकते तिथे. प्रेक्षको या चर्चेच्या वळणावरती आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे. कुणाल मडके यवतमाळहून बोलतायत. कुणालजी आपला प्रश्न विचारा. कुणालजी बोला. आपल्याला HIV पासून म्हणजे आपल्याला काळजी काय घ्यायला लागेल? हॅलो. हो तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलाय सर. कुणालजी खूप सुंदर आणि महत्वाचा प्रश्न तुम्ही इथं विचारलेला आहे. आणि मच्छरापासून आपण सावधता कशी बाळगावी लागेल? ठीक. आता खूप सुंदर प्रश्न विचारलाय. आधी आपण इथं जाणून घेणं गरजेचं आहे की HIV चा प्रसार होतो कशानं आणि कशानं होत नाहीये.
तर HIV प्रसार जो होतोय तो मुख्यतः 4 कारणामुळे होतो. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते अनप्रोटेक्टेड लैंगिक संबंध जे असतात त्याच्यामुळे होऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरं जे कारण आहे ते आहे की HIV बाधित माता असेल तर त्याच्यापासून होणाऱ्या बाळाला होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर आहे की जर एखादी HIV बाधित रक्त एखाद्याला चढवलं गेलं असेल तर त्याला तो होऊ शकतो, किंवा HIV बाधित सुई किंवा सिरिंजचा वापर जर मेडिकेशन देण्यासाठी झाला असेल तर त्यांना ते होऊ शकतं. ही 4 कारणं सोडली तर बाकी कोणत्याही कारणामुळे HIV होत नाही. तुम्ही जे विचारलेलं आहे की मच्छरपासून किंवा याच्यापासून, तर त्यामुळे HIV पसरत नाही. त्याच्याबरोबरच आपण खूप वेळा एकत्र जेवण करत असू, घरामध्ये एकत्र राहत असू, खूप वेळा शौचालयाचा वापर करत असू, तर त्याच्यामुळेही HIV पसरत नाही. तर HIV बाधित व्यक्ती आहे आणि तो आपल्याबरोबर राहत असेल तर त्याच्यामुळे त्याचा HIV आपल्याला व्हायची शक्यता नाही आहे. त्यामुळं अशा व्यक्तीला स्टिग्मॅटाईज करणं किंवा डिस्क्रिमिनेट करणं, वेगळं पाडणं हे चुकीचं आहे. जी 4 कारणं मुख्यतः दिलेली आहेत, जिथे रक्ताचा संबंध येऊ शकतो त्याच ठिकाणी HIV पसरण्याची शक्यता वाढते. आता नवीन ह्याच्यामध्ये जर बघितलं तर जर टॅटू काढायला कोणी जात असतील तर तिथं त्यांनी तसे प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत, कारण मायक्रोपंक्चर्स होत असतात, तिथं ब्लिडिंग होत असते. रुटीनमध्ये आपण जर यूज करत असू तर आपण रेझर ब्लेड जी दाढीसाठी यूज करतो ती दरवेळेस वेगळी आणि प्रत्येकाची आपापली वेगळी असावी. असे जिथं रक्ताचा संपर्क येतो तिथं HIV पसरण्याची शक्यता येते. मच्छर किंवा डासामधून प्रसार होत नाही. धन्यवाद सर. कुणालजी, मला शाश्वती आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. मित्रांनो, चर्चा रंगत चाललेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेऊया, पण वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. तोपर्यंत कुठेच जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. प्रेक्षको, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण चर्चा करत आहोत एड्स या रोगावरती. आणि मॅडम, तुम्हाला मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की हे सिंड्रोमिक मॅनेजमेंट हे बऱ्याचदा एड्सच्या बाबतीत असं म्हटलं जातं किंवा या संलग्न विषयामध्ये बोललं जातं, तर हे काय आहे, नेमकं काय? ॲक्च्युली सिंड्रोमिक मॅनेज हे लैंगिक आजारासाठी वापरलं जातं. मगाशी जसा तुम्ही मला प्रश्न विचारला की HIV आणि लैंगिक आजाराचा म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचा संबंध काय, बघायला गेलं तर दोन्हीही सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आहे. HIV आणि लैंगिक आजार हे जे गुप्त रोग होतात त्यांना आपण गुप्त रोग म्हणतो, सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन. पण दोघांमध्ये फरक हा आहे की लैंगिक आजाराची लक्षणं दिसतात आपल्याला, पण HIVची आपल्याला लक्षणं दिसत नाही जोपर्यंत ती इम्युनिटी कमी होऊन तुम्हाला जे संधिसाधू आजार होतात तोपर्यंत. त्यामुळे जेव्हा ही लक्षणं दिसतात, जसे मी मगाशी तुम्हाला वेगवेगळी स्त्रियां आणि पुरुषांमध्ये लक्षणं सांगितली, ह्या लक्षणांचा ताबडतोब इलाज केला जातो की ज्या योगे आपण हे सिंड्रोमिक मॅनेजमेंट दिलं, जे WHO ने डिसाईड केलेले, राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने त्याची आपल्याला दिलेली आहे सर्व मार्गदर्शन तत्वे, त्याप्रमाणे जर आपण ट्रीटमेंट दिली ह्या सगळ्या सिंड्रोम्स मी मगाशी सांगितलेल्या सगळ्या जी लक्षणं आहेत त्यांना, तर पेशंट एका व्हिजिटमध्ये बरा होतो आणि जवळजवळ 80% लोकांना त्याचा फायदा होतो आणि 20% लोकांना फक्त हायर सेंटरला पाठवण्याची गरज भासते. त्यामुळे काय होतं, एकदा STI बरा झाला, असं माहिती की STI असेल तर HIV होण्याची संभावना 10% म्हणजे 10 पटीने वाढते. पण जर STI आपण बरे केले ताबडतोब, इफेक्टिव्ह कम्प्लीट ट्रीटमेंट आपण जर त्यांना दिली तर HIV होण्याचं प्रमाण 50% कमी असतं. त्यामुळे ही सिंड्रोमिक मॅनेजमेंट ही व्यवस्थापना आलेली आहे. ह्याच्यामध्ये जे वेगवेगळे तुम्हाला मी मगाशी सांगितले, जसं युरेथ्रल डिस्चार्ज, म्हणजे जो डिस्चार्ज जातो युरेथ्रामधून, पेनिसमधून डिस्चार्ज येतो, जे पेनिसमधून संबंध करतात त्यांच्यामध्ये, काही लोक ॲनसमधून संपन्न करतात, त्यांना ॲनल डिस्चार्ज सुद्धा होतो. आणि अशांसाठी आपण किट 1 म्हणून जी ग्रे कलरची किट आहे, हे जे आहे ते गनोरिया आणि क्लॅमिडिया ट्रॅकोमॅटिस ह्या 2 पॉझिटिव्ह ऑर्गॅनिमसाठी आपण वापरतो. आणि त्याच्यासाठी आपण सेफॅक्झिन 400 मिलीग्रॅम आणि ॲझिथ्रोमायसिन 1 ग्रॅम वापरतो त्या किटमध्ये. नंतर आपल्याला जसं पुरुषांना युरेथ्रल डिस्चार्ज होतो आणि मगाशी मी सांगितलं की त्यांच्या ह्याला स्क्रोटल स्वेनिंग होतं, कारण जर आजाराचा इलाज लगोच केला नाही तर ते इन्फेक्शन स्क्रोटल सॅकपर्यंत म्हणजे टेस्टिसपर्यंत जाऊन स्क्रोटल स्वेलिंग होतात. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला हीच किट वापरावी लागते, किट 1, कारण पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम तेच आहेत.
त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये सुद्धा डिस्चार्ज होऊ शकतो. त्यांच्यामध्ये व्हॅजायनल डिस्चार्ज आणि सर्व्हायकल डिस्चार्ज असा होतो. त्यांना सुद्धा सर्व्हायकल डिस्चार्ज हा गनोरिया आणि क्लॅमेडियामुळेच होतोय, त्यामुळे आपण ही किट 1च वापरतो त्यांना. आणि व्हॅजायनल डिस्चार्ज हा RTI म्हणजे जननेंद्रियाचा आजार आहे. हा दुसऱ्या म्हणजे ट्रायकोमोनस व्हॅजायनायटिस आणि कॅन्डिडा ह्या आजारांनी होतो. स्त्रियांमध्ये शक्यता अस्वच्छता असेल, व्यवस्थित काळजी नाही घेतली त्यांनी आपल्या लैंगिक अवयवांची, तर ह्या आजार होऊ शकतात. जसं क्लॅमेडिया हे कॅन्डिडिया आणि ट्रायकोमोनस व्हॅजायनायटिस. त्याच्यासाठी ट्रायकोमोनस व्हॅजायनायटिससाठी सेक्नेडोझोल म्हणून त्याच्या 2 गोळ्या त्याच्या किटमध्ये, त्या ग्रीन किटमध्ये असतात, आणि फ्लुकोनोझोल म्हणून कॅन्डिडियासिससाठी. तर अशा प्रकारे व्हॅजायनल डिस्चार्जचा इलाज या सिंड्रोमिक मॅनेजमेंटमध्ये केला जातो. त्याच्यानंतर येतं सिफिलिस. म्हणजे सिफिलिस हा आजार गुप्त रोग आहे की जो रक्तामध्ये जसा HIV आहे तसा सिफिलिस सुद्धा आहे. पण सिफिलिसमध्ये आपल्याला बाहेर लक्षणं दिसतात रोगाची. एक तर म्हणजे त्यांना जखम फोडी होते त्या जागेला, त्याच जखम फोडी बरोबरच जागेत गाठ सुद्धा येऊ शकते, आणि जर आपण इलाज केला नाही तर तो रक्तात पसरतो आणि आपल्याला रक्ताची RPR किंवा VDRL टेस्ट पॉझिटिव्ह येते. जेव्हा अशी VDRL आणि RPR टेस्ट पॉझिटिव्ह येते तेव्हा आपल्याला किट 3 म्हणून द्यावी लागते. ही व्हाईट कलरची असते. त्याच्यामध्ये 1 ग्रॅम ॲझिथ्रोमायसिन असतं आणि बेन्झथिन पेनिसिलिन 24 लॅक असतं. अशी पेनिसिलिनची इंजेक्शन आफ्टर टेस्ट डोस आपल्याला प्रत्येक आठवड्याला एक अशी 3 द्यावी लागतात, आणि दोघांना म्हणजे पार्टनर आणि दोघांची ट्रीटमेंट प्रत्येक याच्यात केली जाते. त्याच्यानंतर तिसरं येतं तुम्हाला मी सांगितलं जखमा सुद्धा होतात. त्याच्यासाठी किट 4 दिली जाते जी ब्ल्यू कलरची असते, आणि नॉन हार्पेटिक जखमा म्हणजे विषाणूपासून न होणाऱ्या, बॅक्टेरियापासून होणाऱ्या, उदाहरणार्थ शँक्रोइड, डोनोमोनॉसिस हे जे आजार आहेत त्याच्यामुळे ह्या जखमा होऊ शकतात. त्याच्यामध्ये किट 4 ही दिली जाते. त्याच्यामध्ये आपल्याला ॲझिथ्रोमायसिन 1 ग्रॅम असतं, आणि हे असतं डॉक्सिसायक्लिन असतं, आणि हे डॉक्सिसायक्लिन 100 मिलीग्रॅम BD प्रमाणे 15 दिवस दिलं जातं. ज्या लोकांना सिफिलिसमध्ये पेनिसिलिनची रिॲक्शन येते अशा लोकांना सुद्धा ही किट देऊ शकतो आपण, आणि त्यांना बरे करू शकतो. त्याच्यानंतर येते आपली 5वी किट जी रेड कलरची असते. ज्यांना विषाणूचे अल्सर होतात, म्हणजे हर्पिटिक अल्सर जखमा ज्या होतात त्या विषाणूमुळे होतात, जेनायटलिया, त्यांना ही 5वी किट त्याच्यात असायक्लोबिन असतं, आणि हा डोस आपल्याला 7 दिवसासाठी दिवसाला 3 गोळ्या असा घ्यावा लागतो. ह्या झाल्यानंतर आपल्याला 6वी किट येते. ती येते येलो कलरची किट, त्याला लोअर ॲब्डॉमिनल किट. जसं स्त्रियांमध्ये व्हॅजायनल डिस्चार्ज असेल आणि हा व्हॅजायनल डिस्चार्जची काळजी त्याने व्यवस्थित घेतली नाही तर हा डिस्चार्ज गर्भपिशवीत जातो आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये जाऊन त्यांच्या ओटीपोटात जाऊन त्यांना कमरेत, मगाशी मी जसं सांगितलं की ओटीपोटात दुखणं, कमरेत दुखणं, पाडलीचे त्रास होणं, अशा वेळेस ही किट 6 नंबरची गोळी दिली जाते. ह्याच्यामध्ये आपल्याला डॉक्सिसायक्लिन असं 100 मिलीग्रॅम BD म्हणजे 2 वेळा घेऊन असं 14 दिवस घ्यायचं. त्याच्याबरोबर मेट्रोनायट्रोझॉल 400 मिलीग्रॅम BD असं दोन वेळा घेऊन 14 दिवस घ्यायचं असतं. आणि एक सिफॅक्झिंग म्हणून गनोरियासाठी 400ची गोळी दिली जाते. आणि शेवटची जी किट आहे 7 नंबरची, जी ब्लॅक कलरची आहे, ती किट असते ती इन्व्हायनल बिबो. मग अशी मी सांगितल्याप्रमाणे जखमा असेल तर जांघेत गाठ होते आणि त्या गाठीसाठी ही किट दिली जाते. ह्याच्यामध्ये सुद्धा ॲझिथ्रोमायसिन 1 ग्रॅमची गोळी असते आणि डॉक्सिसायक्लिन 100 मिलीग्रॅम BD जे 2दा घेऊन असं 21 दिवस घ्यावं लागतं. म्हणजे हे जे लोअर ॲब्डॉमिनल पेन हे कॉम्प्लिकेशन आहे जर आपण व्हॅजायनल डिस्चार्ज व्यवस्थित इलाज नाही केला, त्यामुळे आपल्याला औषध जास्त वेळ घ्यावे लागतात, सिंगल डोस नाही आहेत त्याचा. त्याचप्रमाणे इन्व्हायनल बिबो हे सुद्धा एक कॉम्प्लिकेशन आहे अल्सरचं, त्यामुळे आपल्याला जास्त दिवस आजार घ्यावा लागतो, इलाज घ्यावा लागतो. अशा प्रकारे सिंड्रोमिक मॅनेजमेंटने आपण 80% लोकांना एका व्हिजिटमध्ये बरे करू शकतो आणि त्यामुळे आपण HIV ला काय करू शकतो, रोकथाम करू शकतो HIVची, आणि हे त्यामुळे फार महत्वाचं आहे. राईट. तर प्रेक्षको, मॅडमांनी आपल्याला खूप छान आणि खूप सविस्तर पद्धतीत सिंड्रोमिक मॅनेजमेंट काय आहे त्याची माहिती दिलेली आहे. सर, तुमच्याकडे वळतो मी. प्रश्न आहे की HIV पूर्णपणे बरा होऊ शकतो का? हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. इथं आपण जाणून घ्यायचं आहे की आणि सर्वांनी समजून पण घ्यायचं आहे की HIV हा पूर्णतः बरा होत नाही, पण आज आपण त्याला कंट्रोल करू शकतो, मॅनेज करू शकतो. एक सिंगल पिल ज्यामध्ये 3 औषधांचं कॉम्बिनेशन असतं ती दररोज घ्यायची आहे आपल्याला. आणि एखादा HIV बाधित असेल त्यानं जर ती औषध आयुष्यभर घेतलं तर त्याला एक सर्वसामान्य आयुष्य जगता येतं व्यवस्थितपणे. आपण जर समजून घेतलं तर एखाद्याला डायबिटीज झाला असेल किंवा हायपरटेन्शन झालं असेल, हे दोन्ही आजार काही बरे होत नाहीत, पण त्याला एक औषध घ्यावं लागतं आयुष्यभरासाठी.
त्यांना आपण म्हणतो क्रोनिक बट मॅनेजेबल डिसीजेस, आपण क्युअर नाही करत तिथे. HIV-मध्येही सेम तसंच आहे की आपण त्याला पूर्णतः क्युअर करू नाही शकत, पण आपण इफेक्टिव्हली मॅनेज करू शकतो. म्हणून HIV-ला आता क्रोनिक मॅनेजेबल डिसीज असं म्हटलं जातं. त्यामुळं HIV बाधित जर कोणी असेल त्यानं तो आजार लपवू नये, पुढे यावं, ते औषध सुरू करावं आणि ती गोळी आहे ती नियमितपणे घ्यावी, म्हणजे त्याला एक संपूर्ण त्याचं जे आयुष्य आहे, ॲक्टिव्ह आयुष्य आहे, ते पूर्णतः जगता येईल. धन्यवाद सर. फार छान माहिती दिली की आपण जर HIV बाधित असाल तर तुम्ही मेडिसिन चालू करा आणि मेडिसिन आयुष्यभर तुम्ही घ्या आणि तुम्ही तुमचं आयुष्य व्यवस्थितपणे जगू शकता. तर मॅडम तुमच्याकडे वळतो. लैंगिक संबंधातून जे संक्रमित आजार होतात त्याच्यावरती जे उपचार होतात ते कुठे होतात आणि जर कोणी हे उपचार वेळेत केले नाही तर मग काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात? आता हे उपचार जसं मी म्हटलं की स्त्रियांमध्ये ह्याचे उपचार आपल्याला गायनॅक डिपार्टमेंटमध्ये केले जातात. जे सगळी गव्हर्नमेंटची म्युन्सिपल हॉस्पिटल आहेत तिथे आमचे एमडॅक्सतर्फे किंवा नॅशनल एड्स कंट्रोल सोसायटीच्या तर्फे सुरक्षा क्लिनिक म्हणून टाकलेली आहेत आणि तिथे आपल्याला प्रशिक्षित काउन्सिलर समुपदेशन करतात. तसेच तिथे प्रशिक्षित डॉक्टरसुद्धा असतात आणि त्या डॉक्टरांकडून ही सिंड्रोमिक मॅनेजमेंटची ट्रीटमेंट दिली जाते. जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी स्किन डिपार्टमेंट आहे. स्किन डिपार्टमेंटमध्ये सुद्धा डॉक्टर असतात, त्यांचं प्रशिक्षण केलेलं असतं आणि त्यांच्या थ्रू ही सिंड्रोमिक मॅनेजमेंट ट्रीटमेंट दिली जाते. त्याचप्रमाणे आपल्याला जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा मिळू शकतं. इव्हन जे लोक आहेत हे जनरल पॉप्युलेशनसाठी आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधील आणि म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये स्किन आणि गायनॅक डिपार्टमेंटमधील सुरक्षा क्लिनिकमधून आणि जे हाय रिस्क बिहेवियर म्हणजे जे धोकादायक वागणूक करणारी जी लोक असतात, उदाहरणार्थ FSD फिमेल सेक्स वर्कर्स, MSM, TG ह्यांना सुद्धा हे आजार होऊ शकतात. हाय रिस्कवाले असतात, त्यामुळे त्यांना हे गुप्तरोग होण्याची शक्यता जास्त असते. त्यांच्यासाठी आपण म्हणजे एमडॅक्सच्या तर्फे आपण ना त्यांचे डॉक्टर दिलेले आहेत, स्टॅटिक क्लिनिक म्हणून दिलेले आहेत आणि पार्ट टाइम डॉक्टर दिलेले आहेत त्यांना. त्यामुळे त्यांचे ते कॅम्प घेऊन त्यांच्या इथे त्यांना बोलकान ते दवाखान्यात यायला लाजतात, त्यांना आवडत नाही दवाखान्यात यायला, त्यांना थोडंसं स्टिग्मटाईज केलं जातं आपल्या दवाखान्यात. त्यामुळे आपण त्या डॉक्टरांना ट्रेनिंग देतो आणि मग ते डॉक्टर आणि त्यांना आपण या किट पण देतो. त्यामुळे त्यांचासुद्धा फ्री मोफत उपचार, जसं आपल्या हॉस्पिटलमध्ये याचा मोफत उपचार होतो तसा ह्या लोकांचा सुद्धा त्या प्रशिक्षित डॉक्टरांकडून आपण या हायरिस्क लोकांचा पण उपचार करतो. अशा तऱ्हेने आपण दोन्ही ठिकाणी त्याला बघतो की म्हणजे जनरल पॉप्युलेशनमध्ये पण इलाज झाला पाहिजे आणि हायरिस्क मध्ये सुद्धा इलाज झाला पाहिजे. खूपच छान. आणि तुम्ही जो पुढचा प्रश्न म्हणालात की हे जर इलाज वेळेवर नाही केलं तर काय होऊ शकतं, तर उदाहरणार्थ फिमेल्स बायकांमध्ये जर त्यांनी इलाज वेळेवर केले नाही तर जे सिक्रिशन मी मगाशी म्हणालो वजायनल सिक्रिशन ते ह्याच्यात फॅलोपियन ट्यूबमध्ये गेल्यामुळे त्यांना मूल न होण्याची शक्यता असते. किंवा सिफिलिस जर झाला आणि सिफिलिसचा जर तिने इलाज केला नाही तर त्यांना प्रीमॅच्युअर लेबर, ॲबॉर्शन, नंतर कॉन्जिनिटल बेबी, स्टील बर्थ म्हणजे मेलेलं मूल जन्माला येणं, अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. बाळाचे आजार होतात. त्यामुळे जर आईने ट्रीटमेंट घेतली जेव्हा ती गर्भवती असते अशा वेळेस तिने जर टेस्ट करून जी VDRL टेस्ट आहे ती करून जर तिने इमिजिएट ट्रीटमेंट घेतली तर ती बाळाला वाचू शकते. हे त्याचं महत्वाचं आहे. खूप महत्वाची माहिती दिली आहे मॅडमांनी की आपण जर गर्भवती असाल तर तुम्ही मेडिसिन घ्या आणि तुमच्या बाळाचे संरक्षण करा, म्हणजे बाळाचं आयुष्य व्यवस्थित तो व्यतीत करू शकेल. तर सर तुम्हाला माझा प्रश्न आहे की बऱ्याचदा असं मी ऐकतोय की U=U म्हणजेच अनडिटेक्टेबल इज इक्वल टू अनट्रान्समिटेबल. ही काय संकल्पना काय आहे? ही खूप सुंदर अशी संकल्पना आत्ताच नवीन काही देशांमध्ये संशोधन झालं आहे, त्यातून समोर आलेली आहे आणि हा एक नवीन आशेचा किरण आहे, होप आहे जे HIV बाधित व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी, की त्यांनी जर औषधं वेळेवर घेतली आणि त्यांच्यातला जो व्हायरल लोड असेल तो जर अनडिटेक्टेबल लेवलपर्यंत जर कमी असेल तर त्यांच्यापासून त्यांचे जोडीदार असतील किंवा त्यांचे स्पाऊस आहेत, पार्टनर्स आहेत, त्यांना लैंगिक पद्धतीनं जरी प्रसार होण्याची शक्यता ही जवळजवळ अनट्रान्समिटेबल आहे हा व्हायरस जो आहे तो. त्यामुळं त्यांनी औषधं घ्यायची आहेत, वेळेवर औषधं घेतल्यानंतर त्यांच्यातला जो व्हायरल लोड आहे तो पूर्णपणे कमी होतो हे पाहायचं आहे. त्यामुळं त्यांना एक
चांगलं असं वैवाहिक आयुष्यसुद्धा जगता येऊ शकतं. आम्ही इकडे एमडॅक्स मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये यू हे स्लोगन प्रमोट करत आहोत की जे काही HIV बाधित आहेत त्या व्यक्तींसाठी की त्यांनी यावं, औषधं घ्यावी आणि स्वतःचा व्हायरल लोड हा सप्रेस करण्यासाठी आमची मदत करावी. आणि त्याच्याबरोबरच आम्ही इथे कंडोमचा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पण उपयोग करावा. म्हणजे U प्लस कंडोम हे जे आहे हे त्यांना एक परिपूर्ण असं आयुष्य जगण्यासाठी मदत करू शकतं. खूपच छान. सर मग मला एक प्रश्न आहे की हे जे STI म्हणून म्हणतात, जे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन असे म्हणतात, तर हे नेमकं काय आहे आणि याची चिकित्सा कशी असते? आता STI याच्याबद्दल माझ्या मते मॅडमनी आत्ता सिंड्रोमिक मॅनेजमेंटमध्ये खूप सुंदर पद्धतीनं डिटेलमध्ये आत्ता घेतलेलं आहे की ते काय आहेत, त्यांची चिकित्सा आणि ट्रीटमेंट काय असू शकते. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की सर्व STI हे ट्रीट होतात. 100% त्याचा इलाज केला जाऊ शकतो. त्यामुळं आणि STI जे काही आहेत त्याच्या सिम्पटम्स लवकर येतात. अशा रुग्णांनी सरकारी दवाखान्यामध्ये यावं, योग्य डॉक्टरांना दाखवावं. कोणत्याही वेगळ्या डॉक्टरकडे किंवा आपल्याला ते लपवून किंवा त्याच्याबद्दल काही मनातच ठेवून किंवा न लपवता समोर येऊन योग्य डॉक्टरकडून त्याचा इलाज करून योग्य वेळी करावा. म्हणजे त्याच्यापासून बाकी जे होणारे काही धोके असतील, मॅडमनी आत्ता एक्सप्लेन केलं की एखाद्याला STI असेल तर त्याच्यामुळं HIVचा सुद्धा प्रसार व्हायची शक्यता जास्त असते. तसेच STI जर तसाच राहिला तर त्याचे कॉम्प्लिकेशन होऊन वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा शरीरावरही परिणाम होऊ शकतो. तर त्याच्यापासून आपण वाचू शकतो. खूपच छान सर. सर आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे. रमेश ठक्कर बोलत आहेत मुंबईहून. रमेशजी, आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न आहे साहेब, आपण जे ट्रीटमेंट देतात त्यामध्ये CD4 काउंट आणि व्हायरल लोड म्हणून शब्द येतात, तर त्याच्यावर जरा डिटेल सांगू शकेल प्लीज? सुरुवातीला ज्यावेळेस HIVचा जो नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम जो होता त्याच्यामध्ये जी ट्रीटमेंट होती ती सुरुवातीपासून सर्व पेशंटसाठी नव्हती. पण 2017 नंतर आपण ट्रीट ऑल पॉलिसी सुरू केलेली आहे. आज एखादा पेशंट जर एखाद्याचं आपण डायग्नोज केलं असेल तर त्याचा इरेस्पेक्टिव्ह ऑफ त्याचा CD4 जो काही असेल, आपण त्याला जी काही ARTची ट्रीटमेंट आहे, अँटी रिट्रोव्हायरल ट्रीटमेंट, ती आपण सुरू करतो. त्यामुळे आता सुरुवातीला औषधं सुरू करण्यासाठी CD4 काउंट आता आपण पाहत नाही. पण त्याचं जे प्रोग्रेशन आहे, डिसीजचं जे प्रोग्रेशन आहे ते बघण्यासाठी CD4 आणि व्हायरल लोड हे दोन्ही आपल्याला खूप गाईड म्हणून काम करतात. एखाद्याचा CD4 काउंट कमी होत असेल आणि व्हायरल लोड काय सांगतो की त्याच्या शरीरामध्ये HIVच्या व्हायरसच्या किती कॉपीज आहेत. जर व्हायरसची संख्या वाढत असेल आणि CD4 म्हणजे आपली प्रतिकारशक्ती आहे, T हेल्पर सेल्स असतात, आपली प्रतिकारशक्ती कमी होत असेल आणि व्हायरसचा लोड वाढत असेल तर अशा व्यक्ती जो आहे त्यांच्यावर औषधे योग्य प्रमाणे काम करत नाहीत असं आपण समजू शकतो. आणि एखाद्या व्यक्तीचा CD4 काउंट चांगला आणि तसाच कॉन्स्टंट राहत असेल आणि त्यांच्यामध्ये व्हायरल लोड जो आहे तो कमी होत असेल, कमी झाला असेल, सप्रेस असेल किंवा अनडिटेक्टेबल लेवलपर्यंत कमी असेल तर आपण म्हणतो की त्याला एक इफेक्टिव्ह ART ट्रीटमेंट सुरू आहे. त्यामुळं HIV बाधित व्यक्तींनी दर 6 महिन्याला CD4 आणि व्हायरल लोड टेस्ट करणं गरजेचं आहे. सरकारमान्य जे ART सेंटर्स आहेत हे इथे ह्या दोन्ही तपासण्या ह्या मोफत उपलब्ध आहेत. त्यामुळं सर्व व्यक्तींनी त्याचा फायदा घ्यायला, HIV बाधित व्यक्तींनी त्या टेस्ट रेग्युलर बेसिसवर करायला हवं. खूपच छान, फारच छान माहिती दिली सरांनी. प्रेक्षको, आपल्याला समजा HIV एड्सबद्दलची काही प्रश्न असतील, काय मनात शंका असतील तर सरकारने आपल्यासाठी एक एड्स हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. तर तुम्ही तो एड्स हेल्पलाईन नंबर टिपून घ्या. नंबर आहे 1097. तर या नंबरवरती आपण कॉल करून तुम्ही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही त्यांच्याकडून समाधान घेऊ शकता. मॅडम, तुमच्याकडे वळतो की लैंगिक संबंधातून जे आजार होतात त्यांच्यावर आपण उपचार तर करतोच, पण त्यासोबत समुपदेशन करणं महत्त्वाचं आहे का? हो, कारण हे लैंगिक आजार हे शारीरिक संबंधातून होत असतात आणि आपण जे शारीरिक संबंध त्याबद्दल खूप गुप्तता असते. त्यामुळे लोक
जर बाहेर म्हणजे ओपनली बोलत नाही त्यासाठी. म्हणून समुपदेशकाकडे जर गेले तर ती कॉन्फिडेन्शियालिटी, गुप्तता पाळली जाते. त्यामुळे तो पेशंट मोकळा होतो. त्याच्या शारीरिक संबंधामध्ये काय प्रॉब्लेम असेल ते तो त्याला सांगू शकतो. आणि ज्यामुळे आपल्याला ते काउन्सिलर जो असतो, जो समुपदेशक, त्याला कळतं की ह्या माणसाचे नक्की काय प्रॉब्लेम आहे लैंगिक संबंध करताना किंवा त्या अवयवांचे, आणि ते डॉक्टरांना मदत होऊ शकते ट्रीटमेंट करण्यासाठी. तसेच त्या समुपदेशकाला हे सुद्धा कळतं की ह्याच्या जीवनामध्ये कोणते हाय रिस्क बिहेवियर आहे ते सुद्धा असेस केलं जातं की ज्याच्यामुळे त्याला हे आजार किंवा लैंगिक आजार किंवा HIV होण्याची शक्यता असते. हे असेसमेंट झाल्यानंतर ते काउन्सिलर त्याच्या लक्षात आणून देत होते की अशामुळे तुला होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर तो त्याला वेगवेगळे उपाय सुचवतो की तू कशा प्रकारे स्वतःला प्रोटेक्ट करू शकशील. आणि ते सगळे जसे कंडोम आहेत किंवा सेफ सेक्स प्रॅक्टिस करायची कशी, अशा ह्या प्रकारचे जे वेगवेगळे तो त्याला उपाय देतो. आणि त्याप्रमाणे त्या माणसाने ते निवडायचे असतात आणि स्वतःला सुरक्षित ठेवायचं असतं. आणि आपली पूर्ण ट्रीटमेंट करून, जसं तर त्याला ST असेल तर पूर्ण ट्रीटमेंट करून आपल्या HIV होण्यापासून स्वतःला वाचवायचं असतं. त्याचबरोबर पार्टनर ट्रीटमेंट पण खूप महत्त्वाची असते. त्या काउन्सिलर त्यामध्ये हे जे समुपदेशन करतात तिथे पार्टनरला सुद्धा बोलले, जरी पार्टनरला काही सिम्पटम्स नसतील, त्याला काही त्रास नसेल होत, तरी त्याला बोलून त्याची ट्रीटमेंट करावी लागते. कारण बरेचसे STI असिम्प्टमॅटिक आहे, म्हणजे त्याची लक्षणं दिसत नाही. जरी आता लक्षणं नसतील तरी आतमध्ये असू शकतात. आणि जर त्या एकाच माणसाने इलाज केला आणि पार्टनरचा इलाज नाही केला तर त्याला परत परत तो आजार होऊ शकतो. आणि परत परत झालेल्या आजारामुळे पुढे मग ते रेझिस्टंट डेव्हलप होतं या औषधांना आणि मग पुढची अनेक कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. त्यासाठी समुपदेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे आपण जे करतो लैंगिक आजारामध्ये. लैंगिक आजारामध्ये पार्टनर टेस्टिंग हे फार महत्त्वाचं असं मॅडमांनी सांगितलं आहे. सर, तुम्हाला हाच प्रश्न आहे, पण HIV बद्दल तुम्ही सांगा, पार्टनर टेस्टिंग तेवढंच महत्त्वाचं आहे का? अतिशय महत्त्वाचं आहे. जर एखादा HIV बाधित व्यक्ती असेल तर सगळ्यात जास्त त्याच्यापासून कुणाला संक्रमण होण्याची शक्यता आहे तर त्याचा जो काही जोडीदार आहे किंवा पार्टनर आहे त्याला HIV होण्याची जास्त शक्यता असते. माझं म्हणणं हेच आहे की HIV बाधित व्यक्ती ज्यावेळेस त्याचं निदान झालेलं आहे, तो समोर आलेला आहे आणि ART ट्रीटमेंट तो स्वतः घेत आहे, कदाचित त्याच्या पार्टनरला, जोडीदारला ऑलरेडी इन्फेक्शन झालेलं असू शकतं. त्यानं स्वतःहून स्वतःचा स्टेटस डिस्क्लोज करायचा. आम्ही मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटीमधून त्यांना मदतही करतो. आमचे काउन्सिलर जे असतात ते कधी त्यांना ज्यावेळेस गरज लागते त्यावेळेस त्यांचा स्टेटस ज्यावेळेस त्यांच्या जोडीदाराला डिस्क्लोज करायचा असतो त्यावेळेस ते पूर्णपणे त्यांना मदत करतात. आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेस डिस्क्लोजर होतं त्यावेळेस त्या व्यक्तीचा जोडीदार आहे त्या व्यक्तीलाही टेस्टिंग सर्व्हिसेस आपण देऊ शकतो. जर ती व्यक्ती ऑलरेडी त्याला HIV झाला असेल तर त्याला आपण ट्रीटमेंट सर्व्हिसेस सुरू करू शकतो, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरातलं HIVचं जे प्रोग्रेशन आहे ते आपण थांबवू शकतो. एखाद्या व्यक्तीला जर HIV झाला नसेल आणि दोघंही एकत्र राहत असतील तर ती व्यक्ती निगेटिव्हच कशी राहता येईल याच्यासाठी आमचे काउन्सिलर तिथे त्यांचं काउन्सिलिंग करतात आणि ते दोघंही एकत्र राहून ती व्यक्ती निगेटिव्ह पुढं कशी राहू शकते याच्याबद्दल त्यांना समुपदेशन केलं जातं. त्यामुळे पार्टनर टेस्टिंग HIV ही खूप महत्त्वाची आहे. सर, तुम्ही खूप महत्त्वाची माहिती सांगितली की पार्टनर टेस्टिंग किती महत्त्वाची आहे. माझा प्रश्न तुम्हाला आता हा आहे की समजा पार्टनर्सपैकी एका पार्टनरला HIV आहे किंवा दोन्ही पार्टनरला HIV आहे. आता त्यांनी प्रेग्नन्सीकडे वळावं का, आणि जर प्रेग्नन्सी जर गर्भधारणा झालीच तर मग त्यांनी काय करायला पाहिजे? मी सुरुवातीलाच बोललो की आज खूप चांगल्या पद्धतीची औषधं उपलब्ध आहेत ज्याच्यामुळं एखादा HIV बाधित व्यक्ती आहे तो सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो. दोघांपैकी एकाला जरी असेल किंवा दोघंही HIV बाधित आहेत आणि त्यांना जर पुढे बाळाची इच्छा असेल तर ते त्यासाठी प्लॅन करू शकतात. फक्त एवढंच आहे की त्यांनी औषधं वेळेवर घ्यायची आहेत. आता हाच अनुषंगानं मी इथे हेही सांगू इच्छितो की जेवढ्या काही प्रेग्नंट वुमन आहेत, कधी कधी आपल्याला माहीत नसतं आपल्याला HIV आहे किंवा नाही आहे. म्हणून आपण युनिव्हर्सल की 100% जेवढ्या प्रेग्नंट वुमन आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी पहिल्या 3 महिन्यामध्ये HIVची तपासणी करून घ्यायची आहे. पहिल्या 3 महिन्यात जर HIVची तपासणी करून एखादी महिला HIV बाधित आहे असं जर आपल्याला समजून आलं तर त्यांना आपण ART ट्रीटमेंट सुरू करू शकतो. ती एवढी इफेक्टिव्ह आहे की पुढच्या काळामध्ये जवळजवळ 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांचा व्हायरल लोड सप्रेस करायला ती मदत करते. त्या महिलेची आपण 32
ते 36 आठवड्यामध्ये व्हायरल लोडची टेस्ट करतो. व्हायरल लोडची टेस्ट केल्यानंतर जर त्यांचा व्हायरल लोड 100च्या पेक्षा कमी असेल तर त्यांना लो रिस्क प्रेग्नन्सी म्हणतो. जर 1000पेक्षा जास्त असेल तर हाय रिस्क प्रेग्नन्सी आणि 1000पेक्षा कमी असेल तर लो रिस्क प्रेग्नन्सी म्हणतो. त्या महिलेची डिलिव्हरी ही इन्स्टिट्यूशनमध्ये एखाद्या हॉस्पिटलमध्ये करण्याचा आम्ही इन्सिस्ट करतो. डिलिव्हरी झाल्यानंतर जे काही बच्चू असेल, बेबी असेल, त्याला प्रोफिलेक्सिस दिलं जातं, ARV प्रोफिलेक्सिस, ज्यामुळे ते बाळ हे निरोगी पुढे आयुष्य जगू शकतं. त्या बाळाला 6 आठवडे, 6 महिने, 12 महिने आणि 18 महिन्याला आपण त्याचा फॉलोअप घेतो, त्यांची तपासणी करतो. आपण जर बघितलं तर एखादी HIV बाधित महिला असेल, तिनं कोणतंही ह्याला आपण जे इंटरव्हेन्शन जे प्लॅन केलेलं आहे, असं कोणतंही इंटरव्हेन्शन न घेता जर तिची डिलिव्हरी होत असेल तर त्यामध्ये 40% प्रमाण असू शकतं की त्या बाळाला HIV होण्याचं. पण जे आत्ता मी सांगितलेलं आहे की पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये डायग्नोसिस झाला असेल किंवा ऑलरेडी डायग्नोस केस असेल आणि इफेक्टिव्ह ARTवर असेल, 32 ते 36मध्ये त्याचा व्हायरल लोड केला असेल आणि त्याच्यानंतर बेबी झाल्यानंतर त्याला ARV प्रोफिलेक्सिस जर वेळेवर भेटत असेल, पूर्ण काळ भेटत असेल, तर त्यामध्ये विथ द ब्रेस्ट फीडिंग ते प्रमाण 2% आपण इफेक्टिव्हली कमी आणू शकतो. एवढे चांगल्या पद्धतीनं हा प्रोग्राममध्ये हे इंटरव्हेन्शन प्लॅन केलेलं आहे. फारच छान माहिती दिली आहे सरांनी सांगितलं आहे की प्रेग्नेन्सी जरी असली आणि बाळंतपण झाल्यानंतर सुद्धा तुम्ही कोणते कोणते मेडिसिन घेऊ शकता, कुठे ते मेडिसिन घेऊ शकता आणि बाळाला निरोगी आयुष्य कसं काय जगता येईल त्याबद्दलची भरपूर खूप छान असं सुंदर माहिती दिलेली आहे. मॅडम, तुमच्याकडे वळतो. लैंगिक अवयवाच्या आजाराबद्दलची जी जनजागृती आहे त्यासाठी उपक्रम काही राबवले जातात का गव्हर्नमेंट थ्रू तर्फे किंवा असं काही? जसं आपण म्हणतो की स्ट्रीट प्ले असतात, कॅम्प होतात आमचे, वस्ती पातळीवर कॅम्प केले जातात. त्याच्यामध्ये स्ट्रीट प्ले असतात, पोस्टर एक्झिबिशन असतात, नंतर ब्रँडिंग केलं, जसं पोस्टर आपण लावतो, हे आपले असतं फेसबुक, ट्विटर, सोशल मीडिया, ह्या सर्वावर त्याच्याबद्दलचा अवेअरनेस तयार केला जातो. त्याचप्रमाणे क्लिनिकमध्ये सुद्धा आम्ही ते पोस्टर्स देतो, पॅम्पलेट्स असतात, लिफलेट असतात, त्याच्यामधून काउन्सिलर माणसांना अवेअरनेस म्हणजे येणाऱ्या तिथे रुग्णांना त्याच्याबद्दल अवेअर करत असतात. अशा प्रकारे किंवा कधीकधी दूरदर्शनवर किंवा सिनेमा हॉलमध्ये सुद्धा स्मॉल फिल्म्स दाखवल्या जातात. अशा प्रकारे तो अवेअरनेस केला जातो की लोकांना माहीत असावं की अशा प्रकारचे आजार आहेत आणि त्यांनी येऊन कुठे त्याचा इलाज करावा. आपण मी याच्यात ॲड करू इच्छितो की आम्ही कॉलेजच्या यूथसाठी सुद्धा रेड रिबन क्लब स्थापन केलेले आहेत. मुंबईमध्ये जवळजवळ 145 कॉलेजेसमध्ये रेड रिबन क्लब आपण स्थापन केलेले आहेत, ज्यामध्ये जो युवक आहे तो NSS अंडर ज्यावेळेस काम करत असतो त्यानं HIV बद्दल स्वतः जाणून घ्यायचं आहे आणि जनजागृतीसाठी 40 तास काम करायचं आहे. असा मी तिथं एक प्रोग्राम तयार करून घेतलेला आहे आणि हे 145 विद्यालयांमधले जे रेड रिबन क्लब आहेत ते त्यांच्या कॉलेजमध्ये याच्याबद्दल विविध ॲक्टिव्हिटी घेतात, ज्यामुळे युवकांमध्ये HIV बद्दलची जनजागृती निर्माण होऊ शकते. बरोबर. मॅडम, लैंगिक संबंधातून जे संक्रमित होणारे आजार आहे आणि तसेच HIV थ्रू होणारे जे आजार आहे हे कोणकोणत्या मार्गाने पसरू शकतात आणि त्याच्यावरती काही प्रतिबंधात्मक काही उपाय आहेत का? आता मगाशी जसं सांगितलं की हे सेक्शुअली ट्रान्समिटेड, हे दोन्ही आजार सेक्शुअली ट्रान्समिटेडच आहे, पण त्याचे पसरण्याचे 4 मार्ग आहेत ॲक्च्युली. एक म्हणजे जसं आपण म्हणतो की रक्तामध्ये, ब्लड बँकमध्ये जे व्हॉलेंटरी ब्लड डोनेशन होतं त्याच्यामध्ये नेहमी त्याच्या 5 टेस्ट केल्या जातात की ज्याच्यामध्ये HIV पण असते आणि VDRL सिफिलिसची असते, म्हणजे रक्तातून दूषित रक्त घेतल्याने सुद्धा होऊ शकतं. STD म्हणजे सिफिलिस हा आजार गुप्त रोगाचा आणि HIV. पण आपण तिथे संपूर्ण काळजी घेत असल्यामुळे जे लायसन्स ब्लड बँक आहेत गव्हर्नमेंट, त्याच्यामध्ये अशा प्रकारचं ब्लड असेल तर ते फेकून दिलं जातं आणि चांगलं असेल म्हणजे जे ह्या टेस्टमध्ये जे निगेटिव्ह ब्लड आहे तेच फक्त ब्लड दिलं जातं, त्यामुळे आपण तिथे काळजी घेतो. त्याच्यानंतर दुसरा रूट आहे तो मदर टू चाइल्ड, म्हणजे आई बाधित मातेपासून बाळाला. जसं मगाशी सरांनी सांगितलं की HIV बाधित माता असेल
तर तिला आपण लवकर म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये तिचं टेस्टिंग करून ती जर पॉझिटिव्ह असेल तर तिला जे ART ट्रीटमेंट आहे ती चालू करून तिचा CD4 काउंट वाढवून तिचा व्हायरल लोड सप्रेस करून बाळाला होणारं ट्रान्समिशनचं प्रमाण कमी करू शकतो. तसेच डिलिव्हरी नंतर बाळाला सुद्धा प्रोफिलॅक्टिक दिले जातात आणि त्याप्रमाणे बाळाला ऑब्झर्व केलं जातं. सरांनी सांगितल्याप्रमाणे 6 महिने, 12 महिने आणि 18 महिने हे बघण्यासाठी की बाळ निगेटिव्ह आलं पाहिजे. आणि नंतर ब्रेस्ट फिडिंग बद्दल पण सरांनी सांगितलं, त्यामुळे मी ते रिपीट करत नाही. आणि तिसरं आहे ते इन्फेक्टेड निडल अँड सिरिंजेस. त्या इन्फेक्टेड निडल अँड सिरिंजमध्ये आपण स्वतः जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा हे बघायला पाहिजे की आपल्याला नेहमी डिस्पोजेबल सिरिंज आणि निडल वापरलं जाईल आणि बरोबर स्टरलाइज केलेलं निडल वापरलं जाईल. हा तिसरा मुद्दा झाला. आणि शेवटचं जे मी म्हणाले की सेक्शुअली ट्रान्समिशन. आता हे सेक्शुअली ट्रान्समिशन मध्ये आपल्यामध्ये अवेअरनेस असायला पाहिजे. जे आपण जे म्हणतो सेक्शुअलिटी किंवा आपले जे लैंगिक आयुष्य आहे, लैंगिक आरोग्य आहे, ह्याबद्दल आपण फार कमी बोलतो. ह्याच्याबद्दल जी शास्त्रशुद्ध माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे की ज्या योगे ती लोक आपल्याला स्वतःला वाचू शकतील. अशा प्रकारे आपण ह्या 4ही पातळीवर काम केलं तरच आपण हे HIV ला वाचू शकतो, आपल्याला HIV पासून वाचू शकतो. तर सर, ते शेवटी माझा तुम्हाला एक प्रश्न आहे सर. मॅडमांना सुद्धा हाच प्रश्न आहे की आज जागतिक एड्स दिनच्या निमित्ताने आपण आज कार्यक्रम घेतोय, तर काय संदेश द्याल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना? मला इथं एवढंच सांगू इच्छितो मी इथे की एखादा एड्स बाधित व्यक्ती असेल किंवा त्याला एड्स आपल्याला झालाय, HIV झालाय असं जर त्याला वाटत असेल तर त्यानं समोर यावं, टेस्ट करावी आणि त्याचा इलाज घ्यावा. त्याच्यापासून लांब जाऊ नये. नोईंग इज ऑलवेज बेटर दॅन नॉट नोईंग. म्हणजे समोर यावं, त्याची तपासणी करावी आणि उपचार घ्यावा. दुसरी गोष्ट की जसं प्रेक्षकांमधून एक प्रश्न आला होता तसं की त्याच्याबद्दलचे समज, गैरसमज याच्याबद्दल जाणून घ्यावं. आपल्या घरामध्ये जर एखादा HIV बाधित व्यक्ती असेल तर त्याची सपोर्ट सिस्टीम म्हणून उभं राहावं. त्याला ही सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे हे जाणून घेऊन त्याला पूर्णपणे मानसिक आणि कौटुंबिक असा सपोर्ट त्याला द्यावा. आता हा आजार पहिल्यासारखा राहिलेला नाही, एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद सर. मॅडम, तुम्ही काय संदेश द्याल? मी जास्त करून प्रिव्हेन्शनचा संदेश देईल, कारण HIV होण्यापेक्षा न होणं जास्त चांगलं असतं. त्यासाठी संपूर्ण जी मगासपासून आपण सांगतो ही माहिती घेणं, हे जे लैंगिक तुमचं आरोग्य आहे किंवा लैंगिक संबंधातून जे तुमचे आजार पसरतात त्याच्याबद्दलची माहिती घेणे व असे जर आजार असतील किंवा अशा प्रकारची लक्षणं असतील तर ताबडतोब जाऊन ट्रीटमेंट घेणं आणि ती ट्रीटमेंट पूर्ण घेणं. त्याबरोबरच आपल्या पार्टनर्सला पण ट्रीटमेंट करून देणं ते फार महत्वाचं आहे की ज्यामुळे तुम्हाला परत परत तो आजार होणार नाही आणि ज्यामुळे तुम्ही HIV पासून स्वतःला वाचू शकता. तर प्रेक्षको, सरांनी आणि मॅडमांनी आपल्याला फार उत्तम पद्धतीने, फार सोप्या पद्धतीत एड्स हे रोग काय आहे, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझिजेस कोणकोणते असतात त्याबद्दल माहिती दिलेली आहे. आपल्याला आजच्या विषयाला अनुसरून जे काही प्रश्न असतील, काही दुविधा असतील मनामध्ये, त्यांचं नक्कीच समाधान झालं असेल अशी मी आशा बाळगतो. सर, मॅडम, आज आपण इथे आल्यात, आपण आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा दिली, तसेच त्यांचे मुलाचे मार्गदर्शनही केले. त्या सर्वासाठी मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. आणि प्रेक्षको, वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, पण कुठेही जाऊ नका. आपण पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह आपल्या याच आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि हसत राहा. धन्यवाद. मस्त होतं आणि सगळेच ऑलमोस्ट थँक्यू.